नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. कधी मिळणार या महिलेस न्याय? सोलापूर जिल्हा तालुका मंगळवेढा डोणस गावातील माहेरवासिनी विधवा महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत गावातील आरोपी आकाश कल्लप्पा केदार या इसमाने सतत खोटे आश्वासन देत लग्नाचे आमिष दाखवत महिलेच्या अब्रूशी खेळला. यामध्ये महिला गरोदर राहिल्याने तिच्या धर्माच्या नावाखाली छळ करण्यात आला. पीडित महिला गेल्या 4 वर्षापासून न्यायपालिकेच्या दरबारी दाद मागत आहे. तरी या महिलेला न्याय मिळेल का? व या जगात आलेल्या या नियमपरात 2 वर्षीय मुलीला सन्मानाने जगण्याचा अधिकार हा समाज देणार काय? नक्की काय घडले या पीडितेसोबत? चला तिच्याकडून जाणून घेऊया. इंडिया न्यूज 28 सांगली जिल्हा प्रतिनिधी दिलीप गायकवाड. अभी जो बोली होच ना. काय झालं ते घटना थोडक्यात सांगा. मी म्हणजे माझ्या माहेरी माझे मिस्टरांचं निधन झाल्यामुळं मी माझ्या माहेरी गावी राहायला आले होते. माझा एक अगोदरचा मुलगा आहे 9 वर्षाचा. मी तिथं मोलमजुरीचं काम करून गावी उदरनिर्वाह करते. मग माझी ओळख समोरचे आरोपी जे आहेत त्यांच्याबरोबर झाली. मी त्यांच्या शेतातच रोज कामाला जात होते. परत त्या लोकांनी मला त्यांच्याच इथं घरी घेऊन जाऊन ठेवल्यानंतर पुढच्या थोड्या दिवसांनी माझ्या मिस्टरांचे थोडे पैसे मला मिळाले. त्या पैशाच्या ह्याच्या पायी त्यांनी मला घरात ठेवून घेतलेत. परत त्यांच्या मुलाचं आणि माझं असं प्रेमसंबंध जुळून आल्यामुळं मला दिवस गेलेले मी सांगितल्यानंतर त्या लोकांनी तू मुस्लिम आहेस आणि आमच्या इथं चालत नाही म्हणून मला त्यांनी घरातून मारहाण करून हाकलून दिल्यानंतर मी जाऊन लोकांच्या घरी राहिले. परत नंतरनं मी मंगळवेढा पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेल्यानंतर माझ्या कोणीही दखल घेतल्या नसल्यामुळे परत नंतरनं मी जनहित शेतकरी संघटनेकडे जाऊन दाद मागितल्यामुळे त्या लोकांनी माझी मदत करून त्याच्यावर कारवाई करायला लावून त्याला अटक करायला लावलेली होती. परत त्याला आता सध्याला तो जामीनवर बाहेर आहे आणि तू केस मागं घे म्हणून मला सारखं दमदाटी करायचं, शिवीगाळ करायचं, मारहाण करायचं, कुठं वाटेत भेटेल तिथं असं करायला लागलेलं आहे. आणि मला आता सध्याला 2 वर्षाची मुलगी आहे. त्याच्यापासूनच मुलगी झालेली आहे. त्या मुलीला आता जन्मल्यापासून आतापर्यंत मीच सांभाळते आहे. त्या मुलीला ते लोक काही म्हणजे पोटापाण्याला वगैरे काही देत नाहीत, दवाखाना वगैरे काहीच बघत नाहीत. पोलीस स्टेशनला त्यांनी स्वतः लिहून देऊन आलेत की आम्ही याला बघतो म्हणून, पण त्याने तसंच काहीच वागत नाही आहे. त्यामुळं आता उलट मलाच त्रास द्यायला चालू केलं त्याने. तारीख चालू आहे, त्यामुळं तारखेचं तू काय असेल ते या तारखेला निकाल करून घे, नाहीतर आम्ही तुला संपवून टाकतो म्हणून सारखं त्रास द्यायला चालू केलं त्याने. त्यांचं लग्न झालेलं आहे मुलाचं? हां, त्याचं पण लग्न झालं आहे. त्याला पण एक मुलगा आणि एक मुलगी आहे. सध्या तुमची आता मागणी काय आहे? मला आत्तापर्यंत न्याय मिळाला नाही. मी 2-2.5 वर्ष झालं मी झटते, न्यायासाठी दर भटकते. मी कुठली संघटना सोडली नाही किंवा कुठल्या ह्याच्याकडे गेले नाही असं नाही आहे. मी सगळ्याकडं जाऊन दाद मागितली, माझी कोणीच दाद घेतली नाही. आता शेवटचं पर्याय म्हणून मला असंच एक जणांनी सांगितल्यामुळे मी इथंपर्यंत आले. आता मला तुमच्या सर्वांना माझे हात जोडून नम्र विनंती आहे, मला कुठल्याही परिस्थितीत मला व माझ्या लेकराशींना न्याय मिळवून द्या. नाहीतर माझ्याकडे आता शेवटी आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. कारण की मी 2 वर्ष झालं दर भटकते माझी लेकरं घेऊन. मला सहन होत नाही आता. त्यात वर्ण यांच्या धमक्या मला करून खाऊ देत नाहीत आणि मरू देत नाहीत, अशी परिस्थिती माझी झाली. त्यामुळं मला तुम्हा सर्वांना पण माझे हात जोडून नम्र विनंती आहे. आणि जे काही राजकीय नेते परत कुठले पण असं पुढारी वगैरे आहेत ना, त्यांना सर्वांना हात जोडून माझी कळकळीची नम्र विनंती आहे की मला न्याय मिळवून द्यावा. तुम्हाला धमक्या काय मिळतात त्यांच्याकडून? धमक्या म्हणजे मला जीवे मारण्याची धमकी द्यायला लागले. त्याने केस मागं घे नाहीतर तुला संपवतो म्हणून असंच वारंवार धमक्या देते.